सर्व समर्थ भक्तांना, अभ्यासार्थींना माझा मृणाल खोतचा नमस्कार. जय श्रीराम. आज आपण मनाचे श्लोक किंवा मनोबोध स्वाध्याय 2च मार्गदर्शन करणार आहोत. तर पहिल्याचं प्रज्ञाताईंनी केलं होतं, पहिल्या स्वाध्यायाचं. आज आपण दुसऱ्याचं घेणार आहोत. तर दुसऱ्या याच्यामध्ये श्लोक क्रमांक 31 ते 60 असा क्रमांक घेतलाय, म्हणजे या श्लोकांमधलेच प्रश्न आलेले आहेत. आवाज येतोय सगळ्यांना बरोबर? हा, येतोय. हा. तर पहिला प्रश्न विचारलेला आहे की श्री समर्थांच्या काळातील प्रतिकूल परिस्थितीचे वर्णन करून श्री रामदास स्वामींनी केलेले लोकसंगठन यावर माहिती द्या, असा प्रश्न आहे. तुम्ही आता सुरुवात केली आहे, पण पहिला प्रश्न साधारण समर्थांच्या चरित्रावर आधारित आहे प्रत्येक स्वाध्यायाला, हे लक्षात घ्या. आणि कुठेतरी त्याची माहिती आपल्याला मिळते. जसं प्रतिकूल परिस्थितीचे वर्णन म्हटलं आणि संघटन, तर ज्यांच्याजवळ मोठा दासबोध बेलसरेंचा असेल अर्थवाला, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला खूप मोठी प्रस्तावना दिली आहे, जवळपास 10-15 प्रकरण घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन खूप विस्ताराने आलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. आणि तसंच आपल्या दासबोधामध्ये 15वा दशक दुसरा समास आहे, त्याच्यामध्ये 3 ते 11 ओव्यांमध्ये ते वर्णन थोडंफार आलेलं आहे. ते म्हणतात याच्यामध्ये की कित्येक म्लेंछ होऊन गेले, कित्येक फिरंगणात आटले, देश भाषाने रुधिले किती एक. महाराष्ट्र देश थोडा उरला, राजकारणे लोक रुधिला, अवकाश नाही जेवायाला, उदंड कामे. असे ते समर्थांनी थोडंफार वर्णन केलेलं आहे. तर ज्यांनी समर्थ चरित्र वाचलं असेल तर त्यांना माहिती आहे की 400 वर्षापूर्वी समर्थांच्या काळात कशी परिस्थिती होती. अस्मानी आणि सुलतानी दोन्ही प्रकारचे संकट जनतेवर होते. लोक हतबल झाले होते, मृतवत समाज झाला होता. अस्मानी म्हणजे कसं की सारखा सारखा दुष्काळ पडायचा, त्याच्यामुळे लोकांना खायला प्यायला नव्हतं काही, कारण पाणी नसल्यामुळे शेतामध्ये पीक निघत नव्हतं आणि लोक हतबल झाले होते. आणि त्याच्यात वरून सुलतानी म्हणजे मुसलमानी सत्ता होती, कुठेतरी फिरंगी लोक पण होते, तेही लोक अत्याचार करायचे. आणि सुलतानी तर खूपच विचित्र होते, म्हणजे ते फार जास्ती त्रास देत होते. प्रजेचा क्रूर छळवाद मांडला होता त्यांनी. हाल हाल करून ते लोकांचे प्राण घ्यायचे, लोकांना बाटवायला निघायचे. त्यांनी जर धर्मांतरण केलं नाही तर अक्षरशः कापून काढायचे. त्यांच्या समोर मुलींना उचलून न्यायचे. घरातल्या बायांना सुरक्षितता नव्हती, काही करू शकत नव्हते. जर घरातला नवरा तिचा आडवा आला त्या बाईचा, तर त्याला मारून टाकत होते आणि तिला पळवून नेत होते. उघडपणे बायकांची अब्रू लुटल्या जात होती. असा खूप विचित्र परिस्थिती होती. आणि मूर्ती फोडत होते, देवळांचा विध्वंस करत होते. असं अनेक प्रकारांनी त्यांनी जनतेवर आपला जरब बसवली होती. आणि हे सगळं समर्थांनी उघड्या डोळ्यांनी, लोक कसे पाहू शकतात आपल्यावर होणारा अत्याचार. समर्थांचं मन फार कळवळलं. एकदा तर ते असेच नाशिकच्या तिथे होते, देवळातून बाहेर निघाले आणि गोदावरीच्या घाटावर व्यंकोजी राजांच्या सुनबाई आल्या होत्या स्नानाकरिता. आणि त्या रथातून वापस जात असताना महाबत खान आला तिकडून घोड्यावर आणि तिला पळवून नेलं. जर राजघराण्यातल्या लोकांची ही परिस्थिती होती तर साधारण जनता काहीच करू शकत नव्हती. आणि हे सगळं पाहून समर्थांचं मन फार कळवळलं. आणि मग त्यांनी तीर्थाटन केलं. तर त्यांनी पाहिलं की ठिकठिकाणी अशीच परिस्थिती होती, संपूर्ण भारतभर. ते काश्मीर पर्यंत हिमालयात जाऊन आले, सगळीकडे थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती होती. म्हणून त्यांनी लिहिलंय की
महाराष्ट्रच थोड्याफार चांगल्या स्थितीत होता. बाकी ठिकाणी जसं काशी विश्वेश्वराचंही देव फोडलं होतं आणि राम मंदिराचंही आपण ऐकलोच की तिथे मस्जिद बांधली होती. अशी सगळीकडे अनाचार पसरला होता आणि हे सगळं करणारा कोण होता? तर औरंगजेब होता. त्यांनी त्यांच्या पूर्ण पूर्वज असेच होते. आपल्या घरातल्याच वडिलांना, भावाला मारून आणि गादीवर बसले होते. त्याच्यामुळे दया माया त्या लोकांमध्ये नव्हतीच. आता खरं पाहिलं तर तेव्हा ही बाहेरचे संकट होते. आता पण काही फारशी वेगळी परिस्थिती आहे का हो? तेव्हा तरी बाहेरचे होते. आता तर घरभेदीच आहे. पेपर वाचावा म्हणजे मन सुन्न होऊन जातं. कुठे वडीलच अत्याचार करतात ते सावत्र असले म्हणून काय झालं? तुमची मुलगी आहे ना ती. आजोबा म्हातारे लहान 5-6 वर्षाच्या मुलींवर अत्याचार करतात. हे सगळं वाचलं म्हणजे कुठेतरी खरंच वाईट वाटतं. समर्थांसारखे सगळे नाही आहे आता आपल्याला पाठीराखे. त्याच्यामुळे पण समर्थांनी शिवाजीची तलवार आणि समर्थांची वाणी त्यांनी आधी काय केलं तर लोकांच्या मनातली भीती नाहीशी केली आणि त्यांच्यामध्ये बळ संचारलं की तुम्ही काही करू शकता. त्यांच्यातलं स्वाभिमान जागृत केला समर्थांनी आणि त्यांनी ठरवलं की समाज जर चांगला करायचा असेल तर आधी व्यक्ती घडवायला हवी आणि व्यक्तीपासून सुरुवात केली. तुम्ही दासबोध वाचायला सुरुवात करा तर आधी माणसाच्या आतले गुण ओळखा तुम्ही असं ते म्हणतात की मूर्ख लक्षणं आधी सांगितली. ती वाचली की कुठेतरी आपल्याला वाटतं की ही सगळी माझ्यामध्येच आहेत, नाही का? प्रत्येक लक्षणं वाचले की आपल्याला कुठेतरी भास होतो की हे आपल्यातच आहे. आणि ते नाहीसे करा समर्थ म्हणतात आणि मग उत्तम गुण तुम्ही उत्तम लक्षणं अंगीकारा. म्हणजे माणसाला सुधारण्यासाठी आधी सुरुवात केली आणि हळूहळू मग त्यांनी समाजाला सुधारलं, घर सुधारलं आधी, मग समाजाला सुधारलं आणि त्यासाठी त्यांनी कोणता मार्ग अवलंबला? तर भिक्षाटनाचा. भिक्षा मिसे पहावी घरांची घरे. घरांची घरे म्हणजे आपलं शरीर, तिथे आत्मा राहतो, हे शरीर एक घर आणि हे शरीर ज्या घरात राहतं ते एक घर, म्हणून घरांची घरे. तर एखाद्या घरी गेले आणि त्यांनी तिथे पाहिलं की काय कशी परिस्थिती आहे आणि तिथले तरुण मुलं हेरले, त्यांना आपल्यामध्ये सामावलं आणि असं लोकसंघटन त्यांनी सुरू केलं. ठिकठिकाणी मारुतीची स्थापना केली. त्याच्या समोर मुलांना बलसंवर्धनाचे धडे दिले. सूर्यनमस्कार घाला, दंड बैठका मारा, बौद्धिक केलं. वयस लोकांना बसवून कीर्तन प्रवचनाद्वारे रामाचा पराक्रम सांगायचा, हनुमानाची शक्ती सांगायची. असं करून त्यांनी लोकजागृती केली आणि सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी राजांचं पण म्हणजे राज्य पाठबळ पण त्यांना मिळालं. कारण शिवाजींच्या तलवारीमध्ये पण भवानी मातेनी संचार केला होता. त्याच्यामुळे दोघांनी मिळून हे आपलं महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवून आणली आणि स्वराज्याची स्थापना झाली. आणि मग लोक संघटन तर समर्थांनी अनेक ठिकाणी केलंय. तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती नाही, पण भारतभर 1100 मारुती स्थापन करून तिथे प्रत्येक ठिकाणी मठ निर्माण केले आणि महंत तिथे प्रत्येक ठिकाणी त्यांनी ठेवले. असे त्यांनी आणि त्यातलेच 11 मारुती आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि ते प्रसिद्ध आहेत समर्थांचे 11 मारुती. तर अशा प्रकारे त्यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थिती होती, मृत समाज झालेला होता, त्याला पुन्हा नवीन केलं, नवीन तयार झाला तो. असा तो पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता आणि दासबोध असेल तर दासबोध मध्ये वाचून तुम्ही आणखीन त्याला वाढवू शकता. आणि मग दुसरा प्रश्न आहे की कल्पना विस्तार करा. पुढील चरण असलेला श्लोक लिहून कल्पना विस्तार करा असं म्हणतात आहे. तर पुढील चरण दिलेला आहे त्यांनी आणि तो श्लोक तुम्हाला लिहायचा आहे. जसं महासंकटी सोडिले देव जेणे, तर तो पूर्ण श्लोक लिहून काढायचा आणि मग या चरणाचा कल्पना विस्तार करायचा, त्याचा थोडक्यात अर्थ लिहायचा त्या श्लोकाचा. आणि सगळ्यांना माहितीये की संकटात देवाला कोणी घातलं होतं तर रावणाने. रावणाच्या लंकेमध्ये
देव सगळे कारागृहात होते, सगळ्यांवर सत्ता गाजवत होता रावण. आणि ते हनुमंताने पाहिलं, जेव्हा तो सीतेचा शोध करायला गेला तेव्हा पाहिलं. आणि मग रामाने आधी रावणाचा वध केला आणि सगळ्या देवांची संकटातून सुटका केली. दुसरा आहे तो चिरंजीव केले जनी दास दोन्ही. आता हे दोन्ही दास कोण आहेत बरं? तर विभीषण आणि हनुमंत. कोणी चिरंजीव केलं यांना? तर रामाने केलं. तर चिरंजीवचा अर्थ म्हणजे चिरपद, जे कायम राहतं, कधीही मिटत नाही. यावत चंद्र दिवा करो असंही अर्थ निघतो. म्हणजे जोवर चंद्र सूर्य आहेत तोवर हे दोघही भक्त रामभक्तीचे निशाण या पृथ्वी तलावर फडकवीत राहतील. कारण त्यांच्या हृदयातच भगवंतांनी वास केलेला असतो. असा या चरणाचा तुम्ही कल्पना विस्तार करू शकता. तिसरा आहे रघुराज थक्कीत होऊन पाहे. रघुराज थक्कीत होऊन पाहे हा 38वा श्लोक आहे. तर याच्यामध्ये समर्थ काय म्हणतात की रामचंद्रांचे दर्शन, स्मरण, भजन, पूजन हे प्रत्येक वेळी माणसाला आश्चर्यचकित करणारे असते, असे असले पाहिजे, असं समर्थांचं म्हणणं आहे. की अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं भजन करा, पूजन करा, स्मरण करा, की प्रत्येक वेळी आपल्या मनाला आश्चर्य वाटलं पाहिजे की कसे छान माझे राम दिसतात आज, काहीतरी नवीन त्यांच्यात दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांचं आणखीन एक दुसरा अर्थ पण आपण असा घेऊ शकतो की हे मना, तू परमेश्वराची, रामाची भक्ती इतक्या उत्कटतेने कर की ती पाहून रामानेही तुझ्याकडे आश्चर्याने किंवा कौतुकाने पाहिले पाहिजे. असं थक्कित होऊन म्हणजे आश्चर्यचकित होऊन असं म्हणता येईल त्या चरणाला. त्यानंतर चौथा आहे सदा देव काजी झिजे देह ज्याचा. आपल्याला माहितीये की 47 ते 56 या श्लोक समूह जो आहे त्याच्यामध्ये जाणत्या भक्तासाठी समर्थांनी वर्णन केलेलं आहे. जगी दास तो सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असं चरण असलेला ते प्रत्येक श्लोक आहे तो. तर त्याच्यामधला हा 48वा श्लोक आहे की सदा देव काजी झिजे देह ज्याचा. तर कसं की जो भक्त आपलं शरीर न कंटाळता, न थकता ईश्वराच्या सेवेत सतत राबवीत असतो, तो सर्वोत्तम दास असतो. असे आपण अनेक उदाहरणं पण देऊ शकतो याच्यामध्ये, की असे एखादे तुमच्या माहितीत आहे की ते सतत देवपूजेतच रमलेले असतात किंवा स्मरण, नामस्मरण करण्यामध्ये, भजन पूजन याच्यातच रमलेले असतात. तर असे भक्त जे असतात ते सर्वोत्तम असतात. सर्वोत्तम म्हणजे सर्वांमध्ये उत्तम, तो सर्वोत्तम म्हणता येईल. आणि इथे सदा म्हणजे सतत, एकदा करून नाही तर सतत त्याच्यामध्ये रममाण असणे. आणि स्वधर्म घेतलाय, स्वधर्म शब्द आहे की सदा देव काजी जिचे देह ज्याचा, स्वधर्माचे सदा रामनामी वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मग स्वधर्म स्वधर्म म्हणजे काय? तर वर्णाश्रमाप्रमाणे आपल्याला विहित आपलं कार्य करणं, सतत करत राहणं. जसं आई मुलासाठी खपत राहते, झिजत राहते, पत्नी पतीसाठी कष्ट करते, सुगृहिणी आपल्या कुटुंबामध्ये रममाण असते, आणि जो देशभक्त असतो किंवा सैनिक ज्याला आपण म्हणू, तो आपल्या राष्ट्रासाठी कार्य करत राहतो, याला आपण स्वधर्म म्हणूया. तर असा हा दुसरा प्रश्न कल्पना विस्तारचा आहे. 20 मार्कांचा आहे, म्हणजे प्रत्येक याला 5-5 मार्क आहे. तर तुम्ही कल्पना, त्याच्यात कल्पना म्हणजे काय, आपण आपल्या मनाच्या कल्पनांनी पण याचा विस्तार करू शकतो. तर असा तो प्रश्न तिसरा आहे आता, की टिपा लिहा. पुढील चलन असलेला श्लोक लिहून त्यावर टिपा लिहा. तर या टिपा लिहा म्हणजे
त्या श्लोकाचा अर्थ विस्तृतपणे लिहायचा आहे आपल्याला. जो चरण आहे त्याचा श्लोक घेऊन आणि त्याचा पूर्ण विस्तार करायचा आहे. अनेकी सदा एक देवासी पाहे असा पहिला चरण घेतलेला आहे 49व्या श्लोकातला. मग समर्थांनी दासबोधामध्ये महंतांना केलेला उपदेश किंवा लक्षणे या श्लोकात पूर्ण येतात. कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हणतो आपण. तर तसा तो भक्त असला पाहिजे. आणि त्याला मग आपल्या भारतात अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत. पण जो जाणता भक्त असतो तो त्या अनेकात असलेल्या देवातही एक देव म्हणजे आपला आत्माराम पाहतो. आपण पाहतो कोणी सांगितलं ही देवी खूप पावणारी आहे, अरे ती नाही पावली तर कृष्णाकडे जातो, ते नाही फायदा झाला तर रामाकडे जातो असे. आणि आजकाल तर एका देवळामध्येच अनेक देवता असतात. तर प्रत्येकाचं दर्शन घेत राहतो, प्रत्येक देवळामध्ये जातो, तीर्थयात्रा करतो. पण समर्थांनी आत्मारामला आपल्या अंतरात्म्याला देव म्हटलेला आहे. त्याच्यातच तुम्ही देव शोधा. इकडे तिकडे भटकून फक्त क्षीण होतो, बाकी काही होत नाही. तर त्याला माहिती असते की या सगुणाच्या आधारानेच आपण निर्गुणापर्यंत पोहोचायचे आहे. आपण देवळामध्ये पाहतो ती सगुण मूर्ती असते, पण आपल्याला निर्गुण परमात्म्यापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून आपल्याला त्या सगुणाची पूजा करायची असते. दुसरा आहे करी सुख संवाद जो उगमाचा. इथे उगमाचा हा शब्द महत्वाचा आहे. उगम कशाचा म्हणतो आपण, तर आपल्या ब्रह्माचा. ब्रह्मामधून काय निर्माण झाली आहे, माया. माया निर्माण झाली आहे आणि त्या मायेचा उगम म्हणजे ब्रह्मा आहे. ब्रह्माचा संवाद जो करतो, सुख संवाद करतो. तुटे वाद संवाद तो हितकारी असं ते श्लोक आहे तो. तर त्याच्यातला हा चरण आहे. करी सुख संवाद जो उगमाचा. जो जाणता भक्त असतो तो काही इकडे तिकडे फालतू वेळ आपला घालवत नाही, फुकट वेळ घालवित नाही, तर तो तत्वमसी या महावाक्याचे चिंतन आणि मनन करत राहतो. आणि फालतू वादविवादात न पडता उगमाचा म्हणजे मायेच्या उगमाचा ब्रह्माच्या विषयी सुख संवादात आपला वेळ सत्कारणी लावतो. तो सर्वोत्तम दास असतो. पुढचा आहे सदा राम निष्काम चिंतित जावा. सदा विषय वासनेचा त्याग करून ईश्वर भक्तीचाच विचार अंतःकरणात ठसवावा असे समर्थ म्हणतात आहे. विषय तुम्हाला जर ईश्वर भक्तीचं अंतरंगात पाहिजे असेल तर आधी आपल्या मनातल्या विषय वासना, अहंकार वगैरे हा आधी काढावा लागेल. तेव्हा कुठे तुमचं, आपण एखाद्या डब्यात एखादा पदार्थ भरायचा ठरवला तर तो रिकामा केल्याशिवाय भरू शकू का हो, नाही ना. तसंच आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या वाईट वासना ज्या आहेत त्यांचं जर निराकरण केलं नाही, त्यांचा निराश झाला नाही, तर चांगल्या कल्पना किंवा चांगल्या वासना कशा आपल्या मनात येतील आहे. भक्ती करायची तर आधी आपल्या वासनांचा त्याग करायला हवा. कारण जोवर विचार मनात ठसतो तोच वृत्तीतही उतरत असतो. जसा मनामध्ये आपला विचार येतो, आपल्या मनात हजारो कल्पना ठाण मांडून बसतात. त्यात गुंतून न पडता, मनाला न रमवता निष्कामपणे रामचिंतन करावे असे समर्थ म्हणतात या श्लोकामध्ये. एक 58वा श्लोक आहे. केवळ राम नामाचा ध्यास लागून राहिला तरच त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रेम भावना निर्माण होईल. संपूर्ण तुम्ही मनाचे श्लोक वाचा तर वेगवेगळ्या प्रकारांनी समर्थांनी आपल्याला हे समजवलेलं आहे की तुमच्या मनामध्ये रामाचे चिंतन करा. कारण समर्थांचे आराध्य दैवत हे राम होते. शेवटचा आहे त्याच्यातला की निधी सार चिंतामणी कायवानो.
चिंतामणी आपण कशाला म्हणतो, तर एक रत्न असतं, की पूर्वीच्या काळी म्हणत होते, की त्याच्या इच्छा जी केली ती चिंतामणी पूर्ण करतो. तर त्या श्लोकामध्ये त्यांनी अ, कामधेनू म्हटलंय, कल्पतरू म्हटलंय, चिंतामणी म्हटलंय. हे सगळे आपल्या कामना पूर्ण करणारे आहेत. कुठल्या कामना हो, भौतिकातल्या. पण आपल्याला तर ऐहिकातल्या कामना नको आहेत. आपल्याला पारलौकिक कामना करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला हवं, की ईश्वराच्या सामर्थ्याचे वर्णन समर्थांनी या श्लोकात केलेले आहे. ते म्हणतात, की माझा राम हा कल्पतरू आहे. रामालाच त्यांनी कल्पतरू करून टाकलंय बरं का. आणि कसा आहे तो, कामधेनू पण आहे, चिंतामणी पण आहे. सगळं हे रामच आहे. आणि अपार ऐश्वर्याचा साठा आहे त्याच्याजवळ. म्हणून त्याचे स्वरूप सर्वात श्रेष्ठ आणि महत्वाचे आहे. जर आपल्याला रामालाच आपण कल्पतरू, कामधेनू, चिंतामणी असं म्हटलं, तर दुसरीकडे आपल्याला मागायची गरजच नाही. तो आपल्या मनातल्या भावना सगळ्या जाणून पूर्ण करणारा आहे बसलेला. तर त्याच्यावर तुम्ही अनन्य श्रद्धा ठेवा, मनापासून त्याची भक्ती करा. तर तुम्हाला वेगळ्या कामना, भावना ठेवायची गरज राहणार नाही. आणि जगात जे जे काही घडते किंवा प्रत्ययाला येते, ती सर्व त्या ईश्वराची सत्ता आहे. मग सर्व भावाने त्याला शरण जावे. इकडे तिकडे भटकू नये असे समर्थांनी बजावले आहे, की उगीच इकडे तिकडे भटकून काही मिळत नाही. तर आपल्या रामाला किंवा ईश्वरालाच भजा, म्हणजे तुमच्या सगळ्या कामना पूर्ण होतील आहे. मग चौथा प्रश्न आहे, की खालील शब्दांचे अर्थ सांगून तो शब्द असलेला श्लोक लिहा. तर हे तुम्हाला शोधायचे आहेत शब्दांचे अर्थ आणि श्लोक. आणि श्लोक क्रमांक पण टाकायचा आहे. खूप जण नुसते श्लोक लिहितात, ते चालणार नाही. श्लोक क्रमांक टाकणं अत्यंत आवश्यक आहे. जसं वरच्याही प्रश्नांमध्ये तुम्ही श्लोक लिहिल्यावर श्लोक क्रमांक हा टाकायलाच हवा. किंवा एखादा तुम्ही दासबोधातली ओवी त्याच्यात घेतली प्रश्नामध्ये, तर त्या ओवीचा पण क्रमांक, समास आणि दशक क्रमांक हे लिहायला हवे. म्हणजे तुम्ही कुठून अभ्यास केला आहे, कुठलं घेतलंय हे लक्षात येतं समीक्षकांच्या. त्यानंतर पाचवा प्रश्न, बरं या अर्थ सांगावाल्या याच्यातला कुठला एखादा शब्द येत नसेल तर विचारू शकता तुम्ही, तो सांगता येईल. सगळे सोपी आहेत तसे. कामधेनू आत्ताच म्हंटल मी, की तो कामना पूर्ण करणारी धेनू म्हणजे गाय. त्रिवाचा म्हणजे तीनदा बोललेला शब्द. मवाळू म्हणजे मायाळू किंवा काय म्हणता येईल त्याला, दयाळू असा येईल त्याचा अर्थ. स्वधर्माचंही आत्ताच काय आपण केलं. आणि सुवाचा म्हणजे चांगली वाचा, नम्र बोलणे असा अर्थ येईल त्याचा. मग पाचवा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, कशामुळे तुवा हानी केली असे समर्थ म्हणतात? कशामुळे आपली हानी होते? तर जो काळ आपण रामचिंतनात घालवत नाही, राघवाच्या चिंतना वाचून जो काळ आपला जातो, ती समर्थांच्या मते तुम्ही आपल्या जीवनाची हानी केली. सतत नामस्मरणात राहा असं समर्थांचं म्हणणं आहे. दुसरा प्रश्न आहे, खूप हिंडून ही काय मिळत नाही? आपण पाहतो की या तीर्थयात्रेला जा, तिथे सगळीकडे धोंडा पाणी असं समर्थांचं म्हणणं आहे. जिथे तिथे धोंडा पाणी, तुकाराम महाराजही म्हणतात. तो आपण इतका खर्च करून एखाद्या, जसं केदारनाथला जातो आणि तिथे 3-3 तास लाईनीत उभा राहतो दर्शनासाठी, आणि 1 सेकंड भर पण देवासमोर उभं राहू देत नाही. तिथले जे पोलीस असतात, चला 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 असं आपल्याला लगेच बाहेर, म्हणजे तिथलं दर्शन इतका तुम्ही खर्च करून इतक्या लांब जाता, 3-3 4-4 तास लाईनीत उभे राहता, पण तुम्हाला दर्शन पण होत नाही. मग त्याला काही अर्थ आहे का हो? आपला क्षीण पण होतो,
मनस्ताप पण होतो आणि आर्थिक सोस पण आपण हे करतो की पैसाही खर्च करून जातो आणि मिळत काहीच नाही. म्हणून ते म्हणतात की खूप हिंडून पण तुम्हाला काय मिळत नाही, तर मनाचं समाधान मिळत नाही किंवा भगवंत मिळत नाही, आत्मज्ञान मिळत नाही. आत्मज्ञान आपल्या आतच आहे, कारण आपला आत्माराम प्रत्येकामध्ये आहे. पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे, असं समर्थांनी दासबोधात म्हटलेलं आहे. तर प्रत्येक सजीव मध्ये भगवंताचा अंश हा आहेच आहे. तो आपणच पाहावे, आपणाशी आपण, म्हणजे आपणच आपला शोध घ्यायचा आहे की तो आपल्या आत कुठे आहे ते. म्हणून ते म्हणतात की इकडे तिकडे हिंडत जाऊ नका, यांनी हे सांगितलं म्हणून त्याचा नवस बोल किंवा त्या देवाला जा, असं न करता तुम्ही आपला शोध घ्या स्वतःमध्ये. स्वतःला मी कोण किंवा देव कोण हे शोध घ्या, म्हणजे तुम्हाला तुमचा मार्ग सापडेल. तिसरा प्रश्न आहे की श्रीरामाचे तोडरी कोणते ब्रीद गाजते. तोडरी म्हणजे तोरड्या, पायात ज्या घातलेल्या आहेत रामाच्या त्या. आणि ब्रीद काय आहे तर रामाचे, तर भक्तांचे सदैव रक्षण करण्याचे रामाचे ब्रीद आहे. 29व्या श्लोकात पण हे आलेला आहे आणि हा 42व्या श्लोकात पण हा प्रश्न आलेला आहे की ते तोरड्यांचा जो चालताना छुन छुन आवाज होतो, तर तो काय होतो, रुमझुम झुमझुम आवाज त्याच्या ब्रीदाची आठवण करून देतो की राम आपल्या पाठीशी आहे, तो आपलं रक्षण करणारच आहे, असं ते ब्रीद गाजत आहे. सर्व काळी आपल्या सन्नीत कोण असतो. सदा सर्वदा राम सन्निध आहे, असं श्लोकात म्हटलेलं आहे. म्हणजे कोण असतो सदा सर्वदा. आपल्या भक्तांना आपण पाहतो, स्वामी समर्थ म्हणून मालिका लागते, त्याच्यामध्ये जे स्वामी समर्थ असतात त्याच्यामध्ये ते प्रत्येक आपल्या भक्ताला म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं आश्वासन ते आपल्या प्रत्येक भक्ताला देतात. तसंच सदा सर्व काळ आपल्या कोण पाठीशी असतो, तर भगवंत आपल्या पाठीशी असतो. त्याचं स्मरण करून तुम्ही प्रत्येक कार्य करा, तर ते चांगलंच होईल. ते कधीही बिघडणार नाही किंवा तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची भीती राहणार नाही. पाचवा प्रश्न सोपी आहे. चाप पाणी म्हणजे काय. चाप म्हणजे धनुष्य बाण, त्याला आपण चाप म्हणतो. आणि पाणी म्हणजे हात, कर ज्याला म्हणतो आपण, हात. हातामध्ये धनुष्य घेतलेला असा कोण, तर राम. तर हातातले धनुष्य असा चाप पाणीचा अर्थ होईल. असा हा पाचवा प्रश्न. थोडक्यात एकेका वाक्यात तुम्हाला उत्तर लिहायची आहेत. खूप झाले तर 2 ओळी घ्या, पण फार मोठा विस्तार करायचा नाही आहे याला. त्यानंतर 6वा प्रश्न आहे. केवळ भगवंतच माझा आधार आहे, असे अभिमानाने सांगणाऱ्या भक्तांची अवहेलना भगवंत करीत नाही, हे सोदाहरण सांगा. नुपेक्षे कदा राम भक्ताभिमानी, असं ते चरण असलेला एक समूह आहे आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे उदाहरणं दिली आहेत की कितीतरी भक्त आहेत की त्यांची उपेक्षा भगवंत करत नाही. ज्याचा विश्वास असतो की भगवंत माझ्या पाठीशी आहे, तर त्याचं कधीही उपेक्षा करत नाही भगवंत. तो आधार आहे आपला, हा विश्वास तुम्ही ठेवणं महत्वाचं आहे. आणि सोदाहरण म्हणजे एखादं उदाहरण देऊन तुम्ही स्पष्ट करा, असं म्हटलेलं आहे त्या प्रश्नामध्ये. तर त्या श्लोक समूहामध्ये अहिल्याचं उदाहरण घेतलेलं आहे. आणखीन एक उदाहरण माझ्या वाचनात आलं, तर ते मी तुम्हाला सांगते. की आपण सर्वांना माहिती आहे की आपल्या संतांच्या मांदियाळीमध्ये संत कान्होपात्रा ही व्यक्ती एक श्रेष्ठ आणि पूर्व प्रारब्धानुसार ती एका वेश्येच्या पोटी जन्माला येते. तिचं चरित्र पुष्कळांनी वाचलं असेल असं मला वाटतं. की ती खूप सुंदर असते दिसायला, पण तिचं प्रारब्ध असतं की ती एका वेश्येच्या पोटी जन्माला येते.
आणि तिच्या आईला आणि आजीला एक आशा असते, जशी ती जी वेश्या असते तिचा जो व्यवसाय असतो की त्या आधारावरच पैसा कमवणे, शरीर विकणे, नृत्य करणे, हे त्यांचे व्यवसायच असतो तो, आणि त्या आधारावर त्या पैसा मिळवत असतात. तर तिथे अपेक्षा असते की आपली मुलगी पण याच मार्गाला लागावी. पण कुठेतरी तिच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम असतं, कानोपात्रेच्या, आणि तिची विठ्ठलावर खूप भक्ती असते. तिच्या खोलीमध्ये ती विठ्ठलाचीच मूर्ती ठेवते आणि त्याला सारखं रोज मनापासून पूजा करते आणि त्याची भक्ती करत राहते की देवा, तू माझ्यावर हे संकट येऊ देऊ नको. मी आपला हा व्यवसाय करणार नाही. मी तुझी भक्त आहे आणि तूच माझा पाठीराखा आहे, हा तिला विश्वास असतो. आणि मग त्या मंगळ वेढ्याला असते ती, तर तिथल्या निजामाची तिच्यावर वाईट नजर असते. तो कसाही करून प्रयत्न करत असतो की ही मला मिळाली पाहिजे. तिच्या आईला आजीला खूप लालूच देतो की मी तुला हिला नेईल तर हिला खूप पैसा देईन आहे, पण ती तयार नसते. आणि मग एकदा अशीच ती बाहेर निघते देवळात जायला, आणि विठोबाच्या देवळात जाते. तर तिथे ती देवासमोर बसलेली असते ध्यान लावून. तर शेवटी तिच्या लक्षात येतं की सगळीकडून त्याचे सैनिक आपल्याला पकडायला आलेले आहेत. तेव्हा ती त्या पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवते आणि त्याला विनवते की तूच आता माझी सुटका कर या संकटातून. आणि तिथे भगवंत तिचा मोक्ष देतो तिला. ती त्यांच्या चरणात लीन होऊन जाते. तर या उदाहरणावरून आपण एक घेऊ शकतो की भगवंत आपल्या भक्तांची उपेक्षा कधीच करत नाही. त्यानंतर 7वा प्रश्न जो आहे तो अ आणि ब असे दोन आहेत. तर श्लोक 51 ते 55 वर आधारित समर्थांच्या चरित्रातील वैशिष्ट्ये सांगा. आपण पाहिलं की हे जे 51 ते 55 हे 6 श्लोक जे आहेत ते जगी दास दो धन्य सर्वोत्तमाचा अशा याचे आहेत. तर समर्थ कुणाचे शिष्य होते? हो, दास होते. तर रामाचे, रामरायाचे. आणि त्यांचं वर्णन या श्लोकांमध्ये जे आलेलं आहे ते समर्थांना लागू पडणार आहे. की कसं सुरुवातीचा पासून आपण जर घेतलं, प्रत्येक श्लोकातून एकेका ह्याचं घेतलं, तर भरपूर त्याच्यामध्ये त्यांचे गुण दिसून येतील आहे. की त्यांच्या मनामध्ये षड्रिपूंना थाराच नव्हता. समर्थांच्या मनात त्यांचे बोलणे कसे होते? सुवाचा म्हणजे नम्र, हळूवार किंवा मधुर शब्दात होते. कारण ते काय म्हणतात की कोमल वाचा दे रे राम, असं त्यांनी मागणी केलेली आहे. मग रिकामा वेळ ते तत्वचिंतनात करण्यात घालवत होते. रिकामा जाऊ नेदी एकही क्षण, असं त्यांचं म्हणणं होतं. की वेळ मिळाला तर वाचन करायचं, मनन करायचं, चिंतन करायचं वाचलेल्या गोष्टींचं, असं त्यांचं आयुष्य होतं. कधीही वादविवाद करीत नाही, तर भगवंतांच्या ब्रह्म माया यांच्या उगमाचा तो संवादच करायचे ते नेहमी. मग आर्जवी बोलणे होते, सत्यवादीपणा होता. त्यांना आळस, खोटेपणा हे कधीही मान्य नव्हतं. दुश्चितपणाचा खूप तिटकारा होता. आणि विवेकी होते ते. विवेक हा त्यांचा खूप आवडता शब्द होता. विवेकीपणा हा महत्वाचा होता. मग एकांतात ध्यान धारणेसाठी अरण्यात वास करायचे ते. खूपदा केव्हाही पण पाहावं ते डोंगरात जाऊन राहायचे. आणि सगळीकडे पायी फिरणं होतं. त्या काळी काही वाहनांची सोय नव्हती. तर त्यांनी संपूर्ण भारत पायी फिरून काढला होता. आणि त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त वेळ चिंतन करण्यात, मनन करण्यामध्ये घालवायचा, तर ते अरण्यात वास करायचे जास्ती. आणि मनाची दृढ निश्चयी वृत्ती होती. जे ठरवलं ते पक्क निश्चयाने ठरवायचं. त्याच्यामध्ये डळमळीतपणा मुळीच नको. त्यानंतर वाईट वासना नव्हत्या, तर चांगल्याच वासना होत्या. दुष्ट वासना नव्हत्या त्यांच्या. कल्पना नसून आशा, कल्पना
चांगल्याच कल्पना होत्या, वाईट वासना वाईट कल्पना त्यांच्या नव्हत्या. ईश्वराचे प्रेम सदा मनात असते असा जाणता भक्त सर्वोत्तमाचा रामाचा दास कोण होता? तर रामदासच होते. त्यांचेच हे वर्णन सगळे आलेले आहेत. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखीन त्याच्यात काही सापडतील तर तसे शोधून लिहायचे आहेत तुम्हाला ते सगळे चरित्र. आणि ते का वाटले हे थोडक्यात तुम्ही त्याचं वर्णन पण करायचं. त्यानंतर ब प्रश्न जो आहे तो श्लोक क्रमांक 47 चा अर्थ आणि गुढार्थ द्या आणि साधनेचा क्रम सांगा असं लिहिलंय त्यांनी. की या एका प्रश्नामध्ये 3 प्रश्न आहेत की आधी तो श्लोक लिहायचा, त्याचा अर्थ लिहायचा, मग त्याचा गुढार्थ लिहायचा आणि त्यातल्या साधनेचा क्रम पण सांगायचा आहे तुम्हाला. तर अंतर्बाह्य दृष्टीने जो रामच पाहतो त्याच्या मनामध्ये कसं आत बाहेर सगळीकडे त्याला रामच दिसतो, त्या वाचून त्याला दुसरं काहीच दिसत नाही. ज्याचे मन आणि दृष्टी राममय झाली आहे असा जाणता भक्त ज्ञानी असूनही सिद्ध झाल्यावरही साधना सोडित नाही. पुष्कळांना काय वाटतं की मला तर आता सिद्धी प्राप्त झाली आहे, मला आत्मज्ञान झालंय, मग मी आता साधना का करायची असं पुष्कळांना वाटतं. तर पण तो जाणता भक्त असतो त्याला माहिती असतं की मी साधना करायलाच हवी. साधना करून केल्या वाचून आपण जेवतो, एकदा जेवून पोट भरलं तरी पुन्हा जेवतोच न हो. असं तर नाही करत की नाही आता मी मगा पोटभर जेवलोय तर आता रात्री मी जेवणार नाही, असं होत नाही. तसंच साधनेचं आहे, ती सतत करत राहिली पाहिजे, ती सोडून द्यायची नसते, ती करतच राहायची असते. असा भक्त सर्वांमध्ये जो उत्तम त्या नाव सर्वोत्तम. आणि सर्वोत्तम कोण होता? तो श्रीरामाचा उत्तम दास असतो, तो धन्य होतो. असा याचा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ म्हटला तर हा आहे. आणि मग गुढार्थ म्हटलं तर आपण हा श्लोक जो आहे तो दासभक्तीचे, दास्य भक्ती जी आहे आपल्या नवविधा भक्ती मधली 8वी भक्ती जी आहे दास्य भक्ती आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले रामदास स्वामी होते की त्यांच्या नावातच त्यांनी रामाला मी रामाचा दास आणि म्हणून रामदास असं म्हटलं होतं. तर हे 47 ते 56 हे श्लोक त्याचे उत्तम उदाहरण आहे की कसा असावा. जाणता भक्त म्हटलाय त्याला, पण तो दासच होता मुख्य. आणि त्यातील सर्वच लक्षणे ही वरच्या 6व्या प्रश्नामध्ये अ मध्ये आलेलीच आहे की ही सगळी लक्षणे समर्थांना लागू पडतात. ते म्हणतात की सगुणाच्या पूजेतून भक्ताच्या अंतरात भगवंताचे निर्गुण रूप साकार होते आणि मग त्याला सगुणातही निर्गुण परमात्माच दिसू लागतो. कारण आपण मनाच्या श्लोकांमध्ये शेवटी शेवटी पाहतो की तोगे तोची राम सर्वत्र पाहे किंवा रिता ठाव या राघवे विण नाही. समर्थांना तर सगळीकडे रामच दिसत होते. त्यांना सगुणामध्ये तुम्ही पुढे अभ्यास कराल तर तुम्हाला जाणवेल आहे की पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगामध्ये पण समर्थांना रामरूपच दिसलं होतं. कारण त्यांच्या मनात पण राम होते म्हणून त्यांना बाहेर पण सगळ्या देवांमध्ये रामरूपच दिसत होतं. तर असा हा गुढार्थ येईल त्याला. त्याला जो सगुणातही निर्गुण परमात्माच पाहतो त्याला सर्वत्र त्या चैतन्याचाच भास होतो. तो ठाई ठाई सजीव निर्जीव मध्ये चैतन्यच पाहतो. त्याला आत्मज्ञान मिळाले तरीही तो आपली साधना कधीही सोडत नाही. तर साधनेचा क्रम जो विचारला आहे तो श्रवणम कीर्तनम, श्रवण मनन चिंतन निधिध्यास आणि मग तुम्हाला साक्षात्कार होतो, असा तो साधनेचा क्रम दिलेला आहे. तर असा हा दुसरा स्वाध्याय पूर्ण होतो. कुणाला त्याच्यामध्ये आणखीन काही अडचणी वाटत असतील तर तुम्ही विचारू शकता. मला जसा जमला तसा मी त्याचा विवेचन
थोडक्यात करायचा प्रयत्न केला. तुम्हाला त्याच्यात काही समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता. आणि काल एका जणांनी तिसऱ्या स्वाध्यायामधला प्रश्न विचारला होता की समर्थ वाङ्मयातील प्रस्थानत्रयी कोणती, असं विचारलं होतं. तर प्रस्थानत्रयी म्हणजे 3 ग्रंथ, 3 ग्रंथांचं त्रयी असं म्हटलेलं आहे. तर आपण पाहतो की समर्थांची प्रस्थानत्रयी जी आहे ती म्हणजे दासबोध, आत्माराम आणि मनोबोध असेही समर्थांनी लिहिलेले 3 मुख्य ग्रंथ आहेत. समर्थांचं वाङ्मय अफाट आहे, पण हे 3 ग्रंथ मुख्य घेतलेले आहे आणि ते आपल्या या अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट झालेले आहेत, तिन्ही पण ग्रंथ. जसं आणखीन आपण पाहतो की वेद, वेदांग आणि उपनिषदे असंही वेदांची आहे, पुराणांची आहे रामायण, महाभारत आणि भागवत आहे. संतांची आहे प्रस्थानत्रयी, ती ज्ञानेश्वरी, अभंग गाथा आणि एकनाथी भागवत. तर अशा या प्रस्थानत्रयी, तशी ती समर्थांची प्रस्थानत्रयी म्हणजे दासबोध, आत्माराम आणि मनोबोध अशी आहे. तर आपण पुढच्या तिसऱ्या स्वाध्यायाला याचं विवेचन घेऊ, तेव्हा पुन्हा हे सांगितल्या जाईल सविस्तर. आणि त्यातल्या एकाच्या वर तुम्हाला सविस्तर माहिती द्या असं लिहिलं आहे त्या प्रश्नामध्ये. तर मला वाटतं की कोणालाच काही अडचण नाही त्याच्यामुळे. आता जो शेवटचा प्रश्न जो होता 7ब, त्याच्यामध्ये श्लोकाचा अर्थ, गुणार्थ आणि साधनेचा क्रम. तर त्याच्यामध्ये जाणता हा जो शब्द आलेला आहे, तर जाणता म्हणजे ज्ञानी, आणि याच्या ज्ञानी याच्या अर्थाने सुद्धा आपल्याला साधनेचा क्रम सांगता येतो. समर्थांचा एक श्लोक आहे की आधी करावे ते कर्म. ज्यांना लिहायचं असेल त्यांनी लिहून घ्या. हा सुद्धा एक साधनेचा क्रम आहे. आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पाविले. हा सुद्धा एक साधनेचा क्रम आहे. तो पण आपण याच्यामध्ये साधनेचा क्रम, श्रवण मनन हे तर आहेच, पण हा पण एक क्रम आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. बघा, कोणाला जर हे असेल सांगायचा तर त्याच्यामध्ये तो हा पण एक क्रम सांगता येईल तुम्हाला. बरोबर. आणि आता स्वाध्यायाचं झालं असेल तर ज्यांना सज्जनगडावर यायचे असे कोणी आले आहेत का? भाग्यश्री आवदे किंवा कुकडे कोणी आले आहेत का इथे? हो, मी आले. कोण? भाग्यश्री. हा, भाग्यश्री आवदे. तर तुम्ही तुम्हाला काय काय पाहायचं आहे तिथे, केव्हा येणार आहे तुम्ही, कसं काय तुमचं? तर माझी इच्छा आहे की चाफळ आणि शिवथरगळ दोन्ही झाले तर असा कुठला ग्रुप तयार होऊ शकतोय का? मी पण आली आहे इथे, निलिमा सरजोशी. हा, तर तुम्हाला किती प्रज्ञाताई दिवस जसं बोलल्या होत्या की चाफळ आणि शिवथरगळ कोणाला करायचं आहे, तर असे ग्रुपमध्ये कोण कोण असेल तर त्यांनी नावं द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं. आता तुम्ही किती जण आहेत एकूण? नाही, अजून काहीच नाही. मी आज मीटिंग मध्ये म्हटलं बघूया कोण कोण आहेत, तर असे कोणी असतील तर आपल्या ग्रुपवर नावं टाकू शकतात. नाही तर सरजोशीकडचे किती लोक आहेत तुम्ही? आमच्याकडले 2 जण आहे आम्ही. 2 जण आहे. आणि भाग्यश्रीकडचे? मी सध्या तरी एकटीच आहे. मिस्टरांचं मला नंतर 8-1 दिवसांनी कळलंय. हा, नाही, तोपर्यंत कसं होतं, रिझर्वेशन करायला खूप उशीर होऊन जातो. मग हो ना, पण त्यांचं ते मीटिंगचं सांगता नाही येत कधी. पण रिझर्वेशन अवेलेबल होत नाही मग नंतर. मला पण शिवथरगळला जायची इच्छा आहे. अच्छा. नाही, शिवथरगळला कसं होतं की शिवथरगळ जरा थोडीशी आडमार्गाला आहे. म्हणजे तुम्ही आपल्या सगळ्या, आपण इथून 4 तारखेला इथून निघणार आहोत. 4 जूनला महाराष्ट्र एक्सप्रेसने निघायचं. 5 तारखेला सकाळी आपण साताऱ्याला पोहोचतो आणि 5 तारखेला तिथून पुण्यावर जायचं. तर आता तिथून आपण जर सगळा ग्रुप असेल, म्हणजे 4-5 जण असेल, तर आपल्याला तिथे गाड्या कराव्या लागतात. त्या गाडीने मग आपण गडावर जायचं. तिथे 5 आणि 6ला दुपारपर्यंत कार्यक्रम आहे. 6चा दुपारचा कार्यक्रम संपला की मग समजा तुम्हाला जर शिवथरगळला जायचं असेल तर ते गाडीवाले जे आहेत गडावर बोलवावं लागेल. आणि गाडी म्हणजे स्कॉर्पिओ वगैरे अशासारख्या त्यांच्या गाड्या असतात. त्याच्यामध्ये आपण एक 4 जण तरी आरामात बसता येतं आणि मागे सामान ठेवता येतं.
ते 4 जणांचा हम्म. ग्रुप तयार करा तुम्ही. आणि मग तुम्हाला शिवथरघरला जायचं असेल तर तुम्ही 6 तारखेला दुपारी तिथून 2-2:30ला निघालात की हो. संध्याकाळपर्यंत तुम्ही शिवथरघरला येऊन पोहोचता. अच्छा. तिथे एक करायचा. साधारण 2-3 दिवसात आपण कन्फर्म केलं सगळं तर चालतंय का प्रज्ञाश्री? तर सांगते ना मी, तर तिथे शिवथरघरला येऊन मुक्काम करायचा आणि हो. शिवथरगडावर मग तुम्हाला जर 11 मारुती पाहायची असेल किंवा चाफळ पाहायचं असेल तर पुन्हा साताऱ्याला यावं लागतं. अच्छा. आणि शिवथरगड असं एका वेगळ्या मार्गाला आहे. त्यामुळे शिवथरगडला जाणे आणि पुन्हा परत येणे. आणि समजा जर तुम्हाला शिवथरगड करायचं नसेल, चाफळ आणि 11 मारुती करायची असेल तर तुम्हाला ते एका मार्गावर येतात की चाफळला जायचं, चाफळला मुक्काम करायचं, जाताना 3-4 मारुती लागतात ते बघायचे, चाफळला मुक्काम करायचा, तिथून पुन्हा उरलेले मारुती करत तुम्ही कोल्हापूरलाही जाऊ शकता आणि कोल्हापूरवरनं मग गाडी पकडायची. असंही करता येतं. तुम्हाला काय पाहायचं आहे हे महत्वाचं आहे आणि तुमच्याजवळ किती दिवस आहेत आणि किती लोक आहेत हे पहिले आपल्याला ठरवावं लागेल. मग त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला गाडी करावी लागेल. आणि एक गाडी आम्ही जर दोघं केली, जण कन्फर्म आहे. हा, तुम्हाला काय पाहायचं आणि आहे? म्हणजे हे पण चालेल जसे सोबत असेल तसं, पण शिवथरघरला गेलं तर जास्ती छान वाटेल कारण की तिथे राहायची वगैरे हे आहे ना सोय. नाही, राहायची सोय, पण आता तिथे धबधबा नाहीये. उन्हाळ्यामध्ये धबधबा नसतो. तर धबधबा हो. असताना जाण्यात जास्त मजा येते की तिथे अगदी अच्छा. बाजूला धबधबा आहे. पण आता जून मध्ये पाऊस येऊन गेला तर थोडासा धबधबा सुरू होतो, नाहीतर मग धबधबा सुरू होत नाही. तर तुम्हाला शिवथरगडच पाहायचं असेल तर तुम्ही सरळ गडावरनं 6 तारखेला दुपारी निघायचं, शिवथरगडला जायचं, तिथे मुक्काम करायचा आणि सकाळी हो. मग पुन्हा परत यायचं. पण तुम्हाला गाडीचं मग भाडं 2 दिवसाचं लागतं. आणि हो. एका दिवसाचं गाडीचं भाडं साधारणपणे माझ्या मते एक 4,500 आपल्याला एका दिवसाचं भाडं लागतं. तर मग आपल्याला आता हो. समजा स्कॉर्पिओ सारखी गाडी असेल तर निदान 4 माणसं, म्हणजे मधल्या सीटवर 3 जण, हम्म. समोर 1 जण आणि मागे सामान, असं 4 जण आपण आरामात बसतो. आणि हो. 4 जण ठीक आहे, म्हणजे तुम्ही सगळे ठरवून हा. मी चाफळ ठरवलं तुम्ही चाफळ सगळे आणि ठरवून कोल्हापूर हे पण करा. चालेल, नाही तर मग हा असं चाफळ नाही आणि कोल्हापूर केलं तर. तुम्हाला कुठे जायचंय आणि काय किती दिवस तुमच्याजवळ आहे. बरं. कारण मी ठरवू शकत अं, आहे, तुम्हाला ते ठरवावं लागेल. मी तुमचं बाकीचं प्लॅनिंग करून देते. तुम्हाला काय बघायचं आहे हे पहिले सांगा. नुसतं शिवथरगडला जायचं असेल तर तुम्हाला 2 दिवसाचं गाडी बुक करावं लागेल आणि शिवथरगडला जायचं येताना मग तुम्हाला समजा पुण्यावरनं हे करायचं असेल तर पुण्यावरून तुम्ही रिझर्वेशन करू शकता. तर येताना तुम्हाला शिवथरगडनं हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन हे 2 ठिकाणं पाहून हो. पुण्याला गाडी पकडायची. तर मग येताना परतीचं रिझर्वेशन पुण्यावरून करू शकता. तुम्हाला काय पाहायचं आहे नसतील हे तर नाही तर ग्रुप बरोबर जाऊयात आपण, काही हरकत नाही. चाफळ आणि कोल्हापूर करूया, काही हरकत नाही. आता मग नंतर चाफळ शिवथरघरला करायचं जाऊ. असेल तर हा. मग दुपारी निघायचं साताऱ्यावरनं, म्हणजे आपल्या गडावरून. जेवण वगैरे झालं, 2 वाजता कार्यक्रम सगळा संपतो, जेवण होतात आणि 2 नंतर निघायचं. चाफळला यायचं. चाफळला येता येता एक 5 मारुती त्या परिसरातले आहे, ते 5 मारुती पाहायचे. चाफळला मुक्काम करायचा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी रामगड वगैरे तिथली जी आहे ती बघायची आणि मग उरलेले जे 5-6 मारुती आहेत ते पाहत पाहत कोल्हापूरकडे जायचं. आणि कोल्हापूरला मग तुम्हाला एक मुक्काम करावा लागेल. आणि मग कोल्हापूरला आपण गेलं की कोल्हापूरला गाडी सोडून द्यायची, आपली गाडी परत साताऱ्याला चालली जाईल. कारण मग कोल्हापूरवरनं फक्त आपल्याला रेल्वे स्टेशनला जावं लागतं. तर मग हो. तिथे कोल्हापूरला आपण रात्री राहायचं, मग सकाळी देवदर्शन करा, खरेदी करा, काय करायचं तिथून 2-2:30 वाजता दुपारी गाडी आहे. मग सरळ ॲटो करायचा आणि त्या रेल्वे स्टेशनला यायचं आणि गाडी पकडायची आणि नागपूरला यायचं. असं करता येतं. पण तेही तुम्हाला 2 दिवसाचा, म्हणजे चाफळचा मुक्काम, एक कोल्हापूरचा मुक्काम. तर 2 दिवस गाडी करायची आणि रात्री गाडी सोडून द्यायची कोल्हापूरला गेल्यानंतर. आणि मग म्हणजे गाडीचा 2 दिवसाचा खर्च येईल तुम्हाला. आणि बाकी राहणं, जेवण खाणं वगैरे, म्हणजे कोल्हापूरला राहणं, तिथे जेवण खाणं, चाफळला राहणं, तिथे साधारण 300-350 रुपये एका खोलीचं भाडं आहे. एका खोलीमध्ये 4 जण राहता येते. तिथे बाजूला हं. हॉटेल आहे. तर त्याचाही फोन नंबर किंवा तिथे गेलं त्याला सांगितलं की आम्हाला जेवायचं आहे, चहा नाश्ता काय पाहिजे असेल तर ते सगळं तिथे व्यवस्था तो करून देतो. कोल्हापूरला मंदिराच्या जवळच एक हॉटेल आहे, त्याचाही मी फोन नंबर देऊ शकते. आणि म्हणजे मग तुमचं कसं 11 मारुती पूर्ण होतात, चाफळ होतं आणि कोल्हापुरी होतं.
असं तुम्ही 2 दिवस पुढे म्हणजे 6ला तिथून निघालात तुम्ही गडावरून की 6चा मुक्काम चाफळला करायचा, 7चा मुक्काम कोल्हापूरला करायचा आणि 8ला दुपारी तिथून निघायचं. तर परतीचं मग कोल्हापूर ते म्हणजे नागपूर 9ला असं आपण पोहोचतो. करायचं. 9ला नागपूर. 9ला नागपूरला येतं. मग तुम्हाला किती वेळ आहे तेच म्हणलं, म्हणजे तुम्हाला किती वेळ आहे, किती माणसं आहे आणि काय बघायचं आहे, हे पहिले तुम्हाला निश्चित करावं लागेल. आणि तुम्ही तसं निश्चित करा, तसं रिझर्वेशन करा. मग तिथे काय काय पाहायचं किंवा कुठे राहण्याची व्यवस्था आहे काय ते बाकीचं प्लॅनिंग मी तुम्हाला करून देते. कमीत कमी एका ठीक गाडीमध्ये आहे ना. तुम्ही चालेल मला. मग ग्रुपवर अजून बघू प्रज्ञाताई कोण 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 या ग्रुपमध्ये सामील होते अजून. मग चाफळ आणि कोल्हापूर असं करू आपण. शूटरगड ड्रॉप करू. 4 मार्गाला दिवसापूर्वी जाता येतं. ग्रुपवर टाका. 4 पण दिवस. तुम्ही अजून ग्रुपवर टाकलं नाही. ठीक आहे ग्रुपवर टाकू. हो. त्याच्यामुळे ग्रुपवर टाका किंवा कोण कोण यायला तयार आहे. आम्हाला 11 मारुती, चाफळ आणि कोल्हापूर करायचं आहे. तर कोण कोण यायला तयार आहे, मग तसं आपल्याला ग्रुप तयार करून मग त्याप्रमाणे तुम्हाला गाडी वगैरे जे काय पाहिजे असेल तर तसं ते करून देता येईल. ठीक पहिल्यांदा आहे ना. किती तुम्हाला काय पाहायचंय हे पहिल्यांदा ठरवा. कारण शिवथरगड थोडंसं बा- आडमार्गाला आहे. ते पुन्हा शिवथर गेला तर पुन्हा तेवढं आणि पूर्ण घाट आहे. घाटाचा कोणाला त्रास होत असेल तर मग आणखीन त्रासदायक होतं ते. तर पूर्ण 3-4 तास पूर्ण घाट आहे. महाबळेश्वर वगैरे सगळा जो घाट आहे तो तो घाट पार करत तुम्हाला शिवदुर्गला जावं लागतं. रात्री मुक्काम करा, सकाळी पुन्हा तो पूर्ण घाट पुन्हा येत तुम्हाला साताऱ्याला यावं लागेल आणि मग साताऱ्यावरनं मग चाफळला जायचं असेल तर मग तुम्ही पुन्हा तिथून चाफळला जाऊ शकता. पण तेवढं पुन्हा तुम्हाला एक दिवस तिथे जाणं, एक दिवस येणं, ते 4 तास तुम्हाला किमान साताऱ्यावरनं शिवदुर्गला जायला लागतात आणि पूर्ण एक पूर्ण घाटाचा. दिवस जातो म्हणजे. हा अजून एक पूर्ण दिवस जातो. हो, कारण ते वेगळं पडतं. मग तुम्ही इकडे चाफळकडे गेले तर तुम्हाला 11 मारुती असतील पाहायचे, तर मग गोंदवल्याला जायचं असेल गोंदवल्याला जाऊ शकता किंवा त्याच्यानंतर मिरज आहे, कराड आहे, सांगली आहे, औदुंबरवाडी, नरसोबाची वाडी ते ठिकाण आहे. ते पाहिजे असतील तुम्हाला, समजा कोणाचं असेल की आम्हाला दत्ताचे ठिकाणं पाहिजे तर मग त्यांनी दत्ताचे ठिकाणं पाहू शकता. तुम्हाला काय पाहायचं आहे, किती लोक आहे आणि किती दिवस तुमच्याजवळ आहे आणि किती खर्च करायला तयार आहे, तेवढं तुमचं पहिले ठरवा आणि बाकीचं मग प्लॅनिंग मी करून देते. बरं हा साधारण खर्च किती आहे प्रज्ञाताई? आपण चाफळ कोल्हापूर हे जर केलं तर? आता एका दिवसाची गाडी केली, मारुती. गाडीचा हा. खर्च 4,500 रुपये साधारणपणे एका दिवसाचा येतो, आणि गाडीचा किती खर्च. मेंबर? हा, किती मेंबर त्याच्यात? 4? 4 जण आरामात बसतात मागे आपल्याला, हा. कारण प्रत्येक 4 माणसं म्हटलं तर 4 बॅग आपल्या असतात आणि हम्म. बायका म्हटलं की एका बाईची 2 बॅग असते. हम्म. है की? मोठी बॅग असते आपली, एक हँड बॅग असते. म्हणजे 4 माणसं म्हटले तर 8 बॅग होतात. मग 8 बॅग ठेवायला आपल्याला मागची जी पूर्ण सीट आहे ती पूर्ण सीट हम्म. आपल्याला सामान ठेवायला लागते आणि मधल्या सीटवर 3 जण आणि समोर एक, असं 4 जण आपण आरामात बसू शकतो. कारण आपण सगळे वयस्कर लोक असतो, त्यामुळे आपल्याला मागे बसायला, चढायला, उतरायला त्रास होतो. आणि मग सामान जे आहे सामान आपलं एवढं असतं, 2 दिवस जायचं म्हटलं तरी 2 बॅग प्रत्येक बाईच्या असतात. त्यामुळे 8 बॅग, 4 माणसं म्हटलं की 8 बॅग असा माझा हिशोब असतो. त्या 8 बॅग ठेवायला आपल्याला मागची जागा पूर्ण लागते. तर त्याच्यामुळे एका गाडीमध्ये आपण 4 जण आरामात बसू शकतो. कारण आम्ही आत्ता मागे गेलो तर आम्ही तसंच केलं की मग आम्ही भरपूर लोक होतो, त्यामुळे मग सामानासाठी आम्ही एक वेगळी गाडी केली होती, हा. मॅटॅडोर. तर त्याच्यामुळे त्याच्यात मग फक्त सामान ठेवलं, मग ते आम्ही 6 लोक बसू शकलो. ते 4 लोक आणि सामान जर असेल तर मग तसं 4 लोक बसतात. एका दिवसाला आपल्याला 4,500 रुपये गाडीचा खर्च येतो आणि मग दिवसभराचं 2 जेवणं, चहा, नाश्ता वगैरे हा जर खर्च धरला तर एक 500-600 रुपयाच्या वर आपल्याला तो खर्च येतो एका माणसाला. म्हणजे एक पर माणसी जर आपण हिशोब केला तर 1,000 रुपये, म्हणजे साधारण एका माणसाला 2,000 रुपये एका दिवसाचा खर्च धरा. एका दिवसाचे 2,000 बरोबर. हा, म्हणजे आता राहण्याचं म्हटलं तर 350 रुपयाची खोली असेल, मग ते पण द्यावं लागेल तुम्हाला. चहा नाश्ता जेवण म्हटलं तर 500-600 रुपये त्याच्यात जातात आणि एक 1,000-1,1500 रुपये तुम्हाला गाडीचा खर्च आहे. तर असं साधारणपणे 2,000 6,000च्या आसपास खर्च येईल. हा, साधारणतः 6,000 साधारणतः आहेत पक्का. 2 दिवस, एका दिवसाचा 2,000 रुपयाचा खर्च धरला तर आता तुम्ही इथून रिझर्वेशनचा खर्च वेगळा आला. नागपूर ते सातारा किंवा नागपूरचे म्हणजे कोल्हापूर ते नागपूर हा साधारणपणे जर एसीने तुम्ही तिकीट काढलं तर एक 2,000 तिकीट आहे, तर 2,000-4,000 हे लागतात. आणि मग 6 तारखेपासून 6, 7, 8 असं 3 दिवस तुम्ही धरलं
ते तुम्हाला साधारणपणे 6,000 तो खर्च आणि 4,000 हा खर्च, असं 10,000 तुम्हाला खर्च येईल. 6,000. हा. नाही, साधारण अंदाज सांगितला मी, अगदी तेवढा येईल असं नाही. कारण की जास्त आता कसं लोक आपण जेवढे राहतात त्याप्रमाणे तो खर्च डिवाइड होतो आपला. तसं तिथे काही फार महाग असं नाही आहे, पण साधारणपणे आपल्याला तेवढं बजेट ठेवावं लागतं. किंवा साधारण आपल्याला 4 दिवस जायचे, 11 मारुती पाहायचे, चाफळ पाहायचं, कोल्हापूर पाहायचं, ते एक 10,000पर्यंत आपला सगळं जाणं येणं वगैरे सगळा धरून खर्च लागतो. कारण आता इथून गाडीतनं आपण जाताना डबा घेऊन जाऊ शकतो, पण कोल्हापूरवरनं बसला आपल्याला ते डबा नाही मिळत, मग आपल्याला बाहेरचं पुन्हा गाडीमध्ये खावं लागतं, मग तोही खर्च वेगळा येतो आपल्याला. तर ते गाडीतला खर्च, याचा खर्च सगळा असं धरलं आपण एक साधारण 4 तारखेपासून तर 8 तारखेपर्यंत, म्हणजे 4-5 दिवसाचा हा जो खर्च आहे, तर हा साधारण एक 10,000पर्यंत असतो. तर बघा तुम्हाला काय पाहायचंय ते ठरवा, किती लोक आहेत ते ठरवा, पहिल्यांदा ग्रुपवर टाका की कोणाकोणाला हे ठिकाणं पाहायचे आहे. आणि मग त्याप्रमाणे ज्यांनी म्हटलं तर तसं आपण एक ग्रुप तयार करू. एक चालेल. है ना. मेंबर वगैरे माझी कन्फर्म सांगते उद्यापर्यंत, हा आणि मग बाकीच्या ग्रुपवर किती येतात ते बघूयात. कोण हा, किती तसं बघा आणि मग त्याप्रमाणे हे करा. पण पहिले रिझर्वेशन लवकरात लवकर करा, कारण माझ्या मते आता रिझर्वेशन मिळणं कठीण होऊन जातं मग. कारण आपल्याला एसी शिवाय उन्हाळ्यात जायला म्हणजे सोय नसते, तर मग एसीचं नाही, करण्यासाठी आताच रिझर्वेशन हे होत आहे, माझं झालंय रिझर्वेशन, पण त्याच दिवशी फार कमी राहिले होते. हा, तर तेच म्हणते मी की रिझर्वेशन कमी आहेत, म्हणून पहिले पटकन जो काय निर्णय घ्यायचा, म्हणून मी आधीपासून म्हणजे पहिल्यांदाच आता आज प्राचीताईने आज टाकलं मला, पण त्या दिवशी फोन करून त्यांनी सांगितलं, कारण त्यांना माहिती आहे की यांना रिझर्वेशन लवकर करावं लागतात, म्हणून मी 8 दिवसापूर्वीच बातमी टाकली की 5-6 तारखेला आहे, पटापट पहिले रिझर्वेशन करून घ्या. हे थोडं प्लॅनिंग आपल्याला आधी करून ठेवणं गरजेचं असतं, की जायचं आहे का आपल्याला, मग पटकन रिझर्वेशन करून घ्यायचं. मग बाकी तिथे काय पाहायचं काय नाही ते मग आपण जसं त्याप्रमाणे थोडंसं मागे पुढे करू शकतो. ठीक आहे, आता तुम्ही लागलीच ग्रुपवर टाका. कोणाकोणाला यायचं असेल, तुमच्या आपसातले असेल, जसं आता सरदोशी आहेत, मानगागड येणार असतील किंवा आणखीन चित्रा फडके येणार असेल, तुम्ही तुमचा एक 6 जणांचा ग्रुप तयार करा. आणि आता ही अं, भाग्यश्राव त्यामध्ये, तर नाही, त्या असं करून दोघी नाही येणार आहे, त्यांचं नाही जमत आहे, विचारलं मी त्यांना. बरं बरं. नाही, जे हं. कोणी येणार असतील आणि हो, ज्यांना तेच यायचं म्हणजे सगळ्यांनी आपलं, माझं तर कन्फर्म आहे की जायचंय, आणि मला काही पण चालेल, म्हणजे चाफळ 11 मारुती चालेल, कुठल्याही ग्रुप बरोबर चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही, आणि दिवसांचाही काही चालेल, मी प्रॉब्लेम पण नाही. टाकून देते ग्रुपवर. हा, चालेल चालेल. हो, तुम्ही मी आता ग्रुपवर तुम्ही टाकते. अजून कोण आहात. येणार असतील त्यांनी टाका. हा, तर हो हो, भाग्यश्री सांगते मी कोणाचं येणार. झाले हो, ते 1 जण हे करा, आणि मग त्याप्रमाणे पटकन रिझर्वेशन करून घ्या. येताना कोल्हापूरवरनं करा, जाताना नागपूर ते सातारा करा. नागपूर समजलं. ते सातारा. हा, ठीक हो, आहे. चालेल चालेल. हो, 4 तारखेला ओके. नागपूर ते सातारा करा, सगळे गाडीमध्ये आपल्याला भेटतात, आणि येताना परतीचं मग कोल्हापूर ते नागपूर असं करा. 8 तारखेचं, हो, म्हणजे मग ठीक आहे. तुमचं चाफळ वगैरे तेवढं सगळं भाग पाहणं होऊन जातं. ठीक आहे. हो, ठीक ठीक आहे. आहे. हा, ते चला, जय जय रघुवीर समर्थ.